श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या भक्तिमय या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. देव आज तुम्हाला म्हणत आहे, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील 5 मिनिटे महत्त्वाची आहे. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेवा. माझ्या बाळांनो, मी तुम्हाला एक खास कारणासाठी भेटण्यास आलो आहे. यामध्ये मी तुम्हाला जीवनात यश कसे मिळवायचे ते सांगणार आहे. माझा हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐका. तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी इज ग्रेट टाईप करा. भाग्यवंत ठराल. मी या विश्वाचा निर्माता आहे. माझ्याद्वारेच या जगात मानवाचा जन्म झाला आहे. जो मनुष्य या जगात जन्माला येतो त्याच्याशी ग्रह नक्षत्र दोष गुण इत्यादीचा संबंध असतो, पण जो कोणी पृथ्वीवर येतो तो या गोष्टी समजून घेण्यास असमर्थ असतो आणि म्हणूनच त्याला जीवनात त्रास दुःख आणि अडचणी येतात. माझ्या मुला, जेव्हाही तुला निराशा आणि दुःखी वाटेल तेव्हा तुझे मन शांत कर आणि माझे ध्यान कर. जेव्हा तू तुझ्या मनात माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्यासाठी नक्कीच धावून येईन. म्हणून माझ्या मुला, जेव्हा जेव्हा तुला अडचणी आणि निराशा येते तेव्हा घाबरू नकोस. फक्त असा विचार कर की तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे आणि बाकी सर्व माझ्यावर सोडा. मी तुमचे काहीही वाईट होऊ देणार नाही. तू सध्या ज्या परिस्थितीत आहेस त्या परिस्थितीत तू फक्त एवढाच विचार करत आहेस की माझ्यासोबत खूप वाईट गोष्टी घडत आहेत. मी चुकीच्या वाटेवर चालत आहे. पुढे भविष्य नाही. पण माझ्या मुला, तू सध्या जे काही विचार करत आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे. तू स्वतःला असं वाटून घेऊ नकोस. तुम्ही जेव्हा ज्या मार्गावर आहात त्या मार्गावर न डगमगता चालू ठेवा, कारण तुम्ही निवडलेला मार्ग अगदी योग्य आहे. मी तेथे असताना पुन्हा पुन्हा असा विचार का करतोस? पुन्हा पुन्हा मनात सारखा का आणता? मी तुझ्या पाठीशी नाही असे चुकीचे विचार तुझ्या मनात का वारंवार आणतोस? बाळा, तू माझ्यासाठी एवढी पूजा केलीस, मग तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास का नाही? तुला जे चांगलं माहीत आहे की तू काही काळ चुकलास, त्यावेळी तुझी चूक माफ करून मी तुला साथ दिलं आहे. पण माझ्या बाळा, आज तू माझ्यावरचा विश्वास गमवून बसला आहेस. जर तुमचा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात कशी करणार? मी तुमच्या कल्याणासाठी सदैव तत्पर आहे. तुमचा विश्वास असल्यास माझा देवी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश 7 लोकांना शेअर करा. भाग्यवंत ठराल. माझ्या मुलाला काही त्रास होऊ नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतो. जेव्हा जेव्हा तू माझ्या दाखवलेल्या मार्गावर चालला आहेस तुझ्या जीवनात नेहमीच आनंद आला आहे. मग आज काय झालं की तुझ्या देवावर विश्वास राहिला नाही? तू देवाची भक्ती कमी का केलास? तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल तर मला तुमच्या मनात आठवण करून सांगा, तरच मी तुम्हाला मदत करेन आणि तुम्हाला तेच देईन ते तुमच्यासाठी योग्य आहे. भविष्यात तुम्हाला आनंद मिळेल. या गोष्टींना तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार असेल तर त्या गोष्टी मी तुम्हाला कधीच देणार नाही, कारण मला माझ्या सर्व बाळांना सुखात पाहायचे आहे. जर तुम्ही लक्ष दिले आणि माझे स्मरण केले तर मी तुम्हाला वचन देतो तुमच्या सर्व अडचणी मी संपवतो. पण सर्वात आधी
तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे. विश्वासाशिवाय कोणतेही काम करणे अवघड आहे. तुम्ही पाठवलेल्या श्रद्धेतूनच मला शक्ती मिळते, कारण माझी शक्ती माझ्या भक्ताकडूनच येते. माझ्या भक्तावर खूप प्रेम आहे. मी त्यासाठी सर्व काही करतो जे त्यांना हवे आहे. म्हणून माझ्या मुलामध्ये सर्वप्रथम विश्वास वाढवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण या जगात श्रद्धेपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. जर मुंगीसुद्धा विश्वासाने भरलेली असेल तर ती स्वतःच्या वजनाच्या 10 पट वजन घेऊन चालू शकते. त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास असायला हवा की तुमच्या जीवनात कितीही संकटे आली तरी त्या संकटाशी लढण्यासाठी तुमचा देव तुम्हाला 100 पट अधिक शक्ती देईल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमच्या आयुष्यात जे काही प्रश्न चालू आहेत ते आपोआप सुटू लागतील. माझ्या मुलांनो, खऱ्या मनाने केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोचते आणि खऱ्या मनाने आणि भावनेशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्वतः माझ्यावर विश्वास ठेवता तेव्हा हे शक्य आहे. माझ्या मुलांनो, खऱ्या मनाने केलेली भक्ती माझ्यापर्यंत पोचते आणि खऱ्या मनाने आणि भावनेशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच मी नेहमी माझ्या भक्तांना त्याच्या भावना शुद्ध आणि सत्य ठेवायला सांगतो. भक्तांना वैयक्तिक दर्शन देतो. म्हणून तुम्ही माझी खऱ्या मनाने आणि आनंदाने पूजा करा. तुमच्या सर्व वाईट कर्मे आपोआप दूर होतील. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात पुढे जावे म्हणून मी तुला या सर्व गोष्टी सांगण्यासाठी आलो आहे. आता तू पूर्वीसारखी माझी पूजा करू लाग. जर तुम्ही माझे खऱ्या मनाने स्मरण केले तर मी तुम्हाला लवकरच दर्शन देईन. मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. माझ्या बाळा, तू खऱ्या मनाने भक्ती करून मला प्रसन्न केलं तर तुझ्या मुलामध्ये चांगले बदल होईल. ते शाळेमध्ये हुशार होईल आणि कोणत्याही कामामध्ये त्यांना अडथळा येणार नाही आणि घरामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची संकटे येणार नाही. त्यामुळे तू माझी पूजा करून माझे दर्शन घे, म्हणजे तुला सर्व संकटातून मुक्तता मिळेल. माझ्या बाळा, अशक्यही शक्य करतील स्वामी, हे स्वामीचे ब्रीदवाक्य लक्षात ठेव आणि स्वामीची पूजा नित्य नियमाने करून स्वामीला प्रसन्न करून घे. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील हा स्वामीचा तुला आशीर्वाद आहे. हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी 7777 टाईप करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.